गुड मॉर्निंग. मी ॲडव्होकेट संजय पाटील. आज रोजी आपण फौजदारी प्रक्रिया संहिता यामधील एक प्रकरण 4 जे आहे तर ती राहिलेलं होतं ते पण बघणार आहोत. प्रकरण 4 जे आहे तर हे पोलीस अधिकाऱ्यांच्या समन्वयासाठी आहे. प्रकरण 4 मध्ये कलम 36 ते 40 कलम आहेत. प्रकरण 36 जे आहे तर हे पोलीस अधिकारी आणि पोलीस ठाणे अंमलदार यांना बांधून ठेवणारं कलम आहे. प्रकरण 4 जे आहे ते प्रकरण 4 मध्ये 2 पार्ट आहेत. एक आहे पोलीस अधिकारी आणि ठाणे अंमलदार यांचा समन्वय, आणि दुसरा एक आहे की जनतेने सहकार्य करायचं. म्हणजे कोणताही पोलीस अधिकारी त्याचं कर्तव्य बजावत असताना त्यांना सहकार्य केलं गेलं पाहिजे. त्यांचे जी कोणती त्यांच्या हद्दीमध्ये जो अपराध घडत असेल तर त्या अपराधांबद्दल त्या जनतेने माहिती दिली पाहिजे. पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जे गाव प्रशासनासाठी जे नियुक्त अधिकारी असतात तर त्यांनी सुद्धा काही रिपोर्ट्स दिले पाहिजेत की या प्रकारचे अपराध आमच्या हद्दीमध्ये किंवा आपल्या हद्दीमध्ये घडत आहेत आणि त्या संदर्भामध्ये तुम्ही योग्य ती कारवाई करावी. तर अशी काही कलमं जी आहेत ती 36 ते 40 हे आहे प्रकरण 4. या प्रकरण 4 मध्ये पहिलं जे कलम आहे ते आहे पहिलं कलम 36, एकदम महत्त्वाचं कलम, ज्यामध्ये ठाणे अंमलदार ते पोलीस महासंचालकांपर्यंत सर्व अधिकारी हे कलम 36 मध्ये बांधलेले आहेत. कलम 36 मध्ये म्हटलेलं आहे का वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे अधिकार. मग वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणजे कोण, तर त्यामध्ये व्याख्या पण आहे आणि अधिकार पण दिलेले आहेत. तर कलम 36 प्रमाणे कायद्यामध्ये काय म्हटलं आहे फौजदारी प्रक्रिया संहितेमध्ये, पोलीस ठाण्याच्या अंमलदार अधिकाऱ्यावर जो पीएसओ ची व्याख्या 2 मध्ये दिलेली आहे का जो कोणताही पोलीस शिपायाहून वरच्या दर्जाचा अधिकारी हा नियुक्त केला जातो ठाणे अंमलदारामार्फतीने. परंतु ठाणे अंमलदार अधिकारी म्हणजे इन्चार्ज ऑफ द पोलीस स्टेशन. मग इन्चार्ज ऑफ द पोलीस स्टेशन जो आहे ज्याला आपण प्रभारी अधिकारी म्हणतो तर तो ठाणे अंमलदार अधिकारी 2 प्रमाणे सांगितलेला आहे. मग अशा पोलीस ठाण्याच्या अंमलदार अधिकाऱ्याहून दर्जाने वरिष्ठ असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना, म्हणजे वरिष्ठ पोलीस अधिकारी कोण, तर जो ठाणे अंमलदारापेक्षा वरिष्ठ दर्जाचा जो अधिकारी, यामध्ये शब्द महत्वाचा आहे, त्यांची नियुक्ती ज्या स्थानिक क्षेत्रांमध्ये सर्वत्र असा अधिकार आपल्या ठाण्यांच्या सीमांच्या आत वापरू शकेल ते अधिकार त्यांना वापरता येतो. म्हणजे ठाणे अंमलदाराला जे ज्युरिडिक्शन ठरवलेलं असतं, जो तालुका असेल त्या तालुक्यातला काही भाग असेल, जिल्हा असेल जिल्ह्याचा काही भाग असेल, तो हा जो भाग ठरवून दिलेला असतो, जे स्थानिक अधिकार क्षेत्र, ते 2J मध्ये व्याख्या सांगितलेली आहे की स्थानिक अधिकार क्षेत्र म्हणजे न्यायालय किंवा दंडाधिकारी यांच्या संदर्भामध्ये दिलेलं आहे का जे गॅझेटमध्ये प्रसिद्ध झालेलं असतं तर ते त्यांचं स्थानिक क्षेत्र आहे. आणि जे स्थानिक क्षेत्र हे त्या पोलीस अधिकाऱ्यांसाठी नियुक्त केले असेल, त्या ठाणे अंमलदारासाठी नियुक्त केलेलं असेल, आणि त्यांच्यापेक्षा वरिष्ठ दर्जाचे जे कोणते अधिकारी असतील, मग ते DYSPs असतील, ॲडिशनल SP असतील, SP असतील, ACPs असतील किंवा DCP असतील, CP असतील, जॉईंट CP असतील, ॲडिशनल CP असतील, म्हणजे जे कोणत्याही दर्जाचे अधिकारी असतील जे आपले रँकिंग दिलेले आहेत त्या रँकिंग मधले नियुक्त त्या स्थानिक क्षेत्रांमध्ये नियुक्त. म्हणजे उदाहरणार्थ जर एखादा ग्रामीण भाग आहे आणि त्या ग्रामीण भागामध्ये एखादे पोलीस ठाण्याचा अंमलदार अधिकारी आहे तर त्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी हे त्यांचे त्या ग्रामीण भागामध्ये, म्हणजे समजा नाशिक जिल्हा घेतला आणि त्या नाशिक जिल्ह्यामध्ये एखादं पोलीस स्टेशन घेतलं, एखादं तालुका पोलीस स्टेशन घेतलं, आपण समजा येवला पोलीस स्टेशन घेतलं, आणि या येवला पोलीस स्टेशनचा ठाणे अंमलदार अधिकारी हा ठाणे अंमलदार अधिकारी 2 प्रमाणे. आणि कलम 36 प्रमाणे वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणजे येवला ज्याच्या हद्दीमध्ये येतं ते मनमाडचे DYSP, त्यानंतर त्या हद्दीमध्ये ज्यांच्याकडे ते ॲडिशनल SP येतील म्हणजे मालेगावचे ॲडिशनल SP किंवा नाशिकचे SP असतील तर ते त्यांचे वरिष्ठ पोलीस अधिकारी झालेत, किंवा स्पेशल IG असतील किंवा ॲडिशनल DG असतील किंवा DG असतील तर हे त्यांचे झालेत वरिष्ठ पोलीस अधिकारी. परंतु तोच विभाग सोडून, म्हणजे त्यांचं स्थानिक क्षेत्र सोडून जे इतर दर्जाचे अधिकारी जे असतील, म्हणजे इतर विभागांमधले जर अधिकारी जर असतील आणि त्यांच्या वरिष्ठ म्हणून त्यांची नेमणूक झालेली नसेल तर त्या व्यक्तींना वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणता येणार नाही. म्हणजे जर समजा CID डिपार्टमेंट आहे आणि त्या CID डिपार्टमेंटमध्ये एखादे पोलीस अधिकारी जर असतील आणि ते SP दर्जाचे जरी असतील
तरी कलम 36 प्रमाणे ते वरिष्ठ पोलीस अधिकारी होणार नाही, कारण त्यांना ठाणे अंमलदार म्हणून अधिकार घेता येणार नाही. तर त्यांच्या स्थानिक क्षेत्रांमध्ये जे जे त्यांचे वरिष्ठ अधिकारी असतील तर त्या प्रत्येक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला कधीही या पोलीस स्टेशनचा ठाणे अंमलदार अधिकारी म्हणून अधिकार घेता येतो, कोणतेही निर्देश देता येतात आणि कोणत्याही प्रकारचा ठाणे अंमलदार म्हणून अधिकार सुद्धा वापरता येतो. हे कलम सांगितले कलम 36 मध्ये. आणि कलम 36 मध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे अधिकार जेथे त्यांची नियुक्ती झालेली आहे तर ते अधिकारी म्हणजे कलम 36 प्रमाणे वरिष्ठ पोलीस अधिकारी. त्याच्यानंतर कलम 37 ते 40 जे आहे तर कलम 37 ते 40 हे दंडाधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांना सहाय्य करण्यासाठी आहे. मग ते जनतेने सहाय्य करायचं असेल किंवा इतर कोणताही जो निर्देशित केलेला अधिकारी असेल तर त्यांनी त्या व्यक्तींना सहाय्य करायचं आहे. कलम सांगितलेला आहे 37 मध्ये म्हटलंय की एखादा दंडाधिकारी किंवा पोलीस अधिकाऱ्यांना जनतेने केव्हा सहाय्य करायचं आहे, म्हणजे एखाद्या दंडाधिकाऱ्याला किंवा पोलीस अधिकाऱ्याला जनतेने केव्हा सहाय्य करायचं. तर यामध्ये म्हटलेलं आहे दंडाधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्याने त्यामधला जो पोटकलम जो आहे त्यामध्ये म्हटलंय की अटक करण्यास कोणत्याही व्यक्तीला ताब्यात घेण्याकामी किंवा ती निसटून जाण्यास प्रतिबंध करण्याच्या कामी. म्हणजे कोणताही पोलीस अधिकारी कोणत्याही व्यक्तीस अटक करत असेल, कोणत्याही व्यक्तीला ताब्यात घेत असेल किंवा ती अटक केलेली आहे परंतु जर ती निसटून जाण्यास प्रयत्न करत असेल तर ती निसटून जाऊ नये यासाठी प्रतिबंध करण्यासाठी कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याने किंवा कोणत्याही दंडाधिकाऱ्याने जनतेचं सहाय्य मागितलं असेल तर जनतेने सहाय्य केलंच गेलं पाहिजे, हे कलम 37 सांगतं. 37 मध्ये ब जो आहे तर तो सांगतोय एखाद्या हद्दीमध्ये त्या स्थानिक अधिकार क्षेत्रामध्ये शांतताभंगांचे अपराध होत असतील आणि त्या शांतताभंगांच्या अपराधास प्रतिबंध व्हावाच पाहिजे असं जर दंडाधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांना वाटत असेल तर त्यावेळेस जनतेने त्यांना मदत केली पाहिजे. क मध्ये सांगितलेलं आहे कोणत्याही रेल्वेस म्हणजे सार्वजनिक मालमत्ता म्हटलेली आहे, कोणत्याही रेल्वेस, कोणताही कालवा असेल, कोणताही तारयंत्र असेल, कोणतीही सार्वजनिक मालमत्ता असेल तर तिला जर कोणी क्षती पोचवत असेल, हानी पोचवत असेल तर अशी हानी पोचवू नये, क्षती पोचवू नये, नुकसान पोचवू नये. त्यासाठी जर प्रतिबंध करण्यासाठी जर जनतेची मदत जर मागितलेली जर असेल तर त्या व्यक्तींनी त्यांना मदत केलीच पाहिजे, हे कलम 37 आहे. निर्देश दिलेले असतील आणि त्या निर्देशांचं पालन केलं नाही तर वेगवेगळ्या तक्रारी पण दाखल होऊ शकतात. परंतु कलम 37 जे आहे तर ते दंडाधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांनी वाजवी सहाय्य म्हटलेलं आहे. नाहीतर मग पोलीस अधिकाऱ्याने अटक करायची आहे आणि स्वतःचा स्टाफच बरोबर घेतलेला नाही आणि त्याला अटक करायला चाललेला आहे आणि जनतेचे सहाय्य मागतोय तर ती वाजवी मदत म्हटली नाही जाणार. तर जे सहकार्य गरजेची गरज आहे आणि त्यावेळी त्यांना सहकार्य मिळत नाही तर त्यावेळी जनतेचं सहकार्य मागितलेलं असेल तर त्यावेळी जनतेचे सहकार्य दिलं पाहिजे, ही कलम 37 आहे. कलम आहे 38 पुन्हा वॉरंट बजावण्यासाठी मदत आहे. वॉरंट अन्य व्यक्तीने बजवावे म्हणून त्याला निदेशन लिहिलेले असेल, म्हणजे पोलीस अधिकारी आहे, लोकसेवक आहे, दंडाधिकारी आहे, हे ह्या व्यक्तींमध्ये जर एखाद्या व्यक्तीला निदेशून लिहिलेले वॉरंट आहे आणि ते वॉरंट ज्यावेळेस तो व्यक्ती बजवायला जातो आणि ज्या व्यक्तीला ते वॉरंट बजवायचं आहे आणि ती व्यक्ती जवळपास आहे म्हणजे वॉरंट बजावणाऱ्या व्यक्तीच्या आणि वॉरंट अंमलबजावणीचं काम सुरू असेल तर तिला अशा वॉरंटच्या अंमलबजावणीच्या कामी मदत करू शकेल. जर एखाद्या वेळेस कोणत्याही व्यक्तीची मदत मागितलेली असेल वॉरंट बजावण्यासाठी आणि ती जर जनतेकडे मागितली असेल तर ती अंमलबजावणी करण्यासाठी जनतेने मदत केली पाहिजे वॉरंट बजावण्यासाठी, ही कलम 38 आहे. 39 काही अपराधांची माहिती जनतेने दिलीच गेली पाहिजे. जर तशा प्रकारची वाजवी सबब जर त्यांच्याकडे जर असेल तर ती सबब जर असेल तर ते कारण द्यायला लागतील का सबब ही कारण आहे का या कारणामुळे मी माहिती देऊ शकलो नाही तर ते कारण वाजवी पाहिजे. जर तसं वाजवी कारण जर नसेल तर तो 39चा भंग आहे असं समजलं जातं. 39 मध्ये म्हटलेलं आहे का विवक्षित अपराधांची जनतेने खबर द्यायची आहे, वर्दी द्यायची आहे. कोणाला तर जो जवळचा दंडाधिकारी असेल किंवा जवळचा पोलीस अधिकारी असेल तर त्याला भारतीय दंड संहितेमध्ये जे अपराध सांगितलेले आहेत तर ते अपराधांमध्ये खालील प्रकारचे अपराध आहेत, जे 12 प्रकारचे गोष्टी सांगितलेल्या आहेत का अशा प्रकारचे जर अपराध जर होत जर असतील
तर त्या अपराधांची माहिती वाजवी सबबीशिवाय जनतेने जवळच्या पोलीस अधिकारी आणि दंडाधिकाऱ्यांना दिली पाहिजे. मग त्यामधलं कोणता आहे? तर पहिला अपराध येतो तो म्हणजे 121 ते 126 किंवा 130 जे देशाच्या विरोधामधले अपराध आहेत. असे जर अपराध जर आपल्या हद्दीमध्ये जर घडत असतील आणि जनतेला त्याची माहिती जर असेल तर त्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांना दंडाधिकाऱ्यांना दिली गेली पाहिजे. नंतरचा एक अपराध आहे तो म्हणजे सार्वजनिक प्रशांततेच्या विरोधामधले अपराध जे 143 आहे, 144 आहे, 45 आहे, म्हणजे 149 पर्यंत जे अधिकार सांगितलेले ऑफेन्स सांगितलेले आहेत भारतीय दंड संहितेमधले. तर 143 ते 149 सार्वजनिक प्रशांततेच्या विरोधामधले अपराध जर आपल्या हद्दीमध्ये घडत असतील तर त्यावेळेस जनतेने माहिती दिली गेली पाहिजे. तिसरा अपराध जो आहे तर तो अवैध पारितोषणासंबंधीचे अपराध आहे जे IPC 161 ते 165 अ मध्ये सांगितलेले आहेत. इलिगल ग्रॅटिफिकेशन, परंतु हे सेक्शन्स डिलीट झालेले आहेत. प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ॲक्ट आलेला आहे, परंतु हे सेक्शन्स आहेत, परंतु ती माहिती यामध्ये येत नाही. त्यानंतर चौथा ऑफेन्स जो आहे सांगितलेला तो आहे अन्य औषध द्रव्य इत्यादींचे जे भेसळीचे अपराध जे घडत असतात, म्हणजेच IPCचे 272 ते 278 मध्ये जे अपराध सांगितलेले आहेत का अशा प्रकारे गुन्हे दाखल होऊ शकतात, अशी भेसळी केल्या जातात, तर त्याची माहिती ही पोलीस अधिकाऱ्यांना दिली गेली पाहिजे. पुढचा अपराध मानवी जीविता बाधक अपराध सांगितलेले आहेत. मानवी जीविताला बाधक असणारे अपराध घडू शकतात. मग त्यामध्ये 302 असेल, 303 असेल, 304 असेल. तर हे जर अपराध जर घडत जर असतील तर त्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांना दिली गेली पाहिजे. त्यानंतर चोरी असेल किंवा दुखापत करून चोरी असेल म्हणजे 382चे जे अपराध जे आहेत तर त्याची माहिती दिली गेली पाहिजे. त्यानंतर जबरी चोरी असेल, दरोडा असेल तर त्याच्याबद्दल माहिती दिली गेली पाहिजे. 392 ते 399 असतील किंवा 402 मधले जे अपराध जे आहेत, तर असा अपराध जर आपल्या हद्दीमध्ये घडणार असेल किंवा घडलेला आहे तर याची माहिती जनतेने लगेच पोलीस अधिकाऱ्यांना किंवा दंडाधिकाऱ्यांना दिली पाहिजे. त्याचबरोबर जो क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट जो आहे 409चा अपराध आहे, लोकसेवक इत्यादींनी फौजदारी पात्र न्यासभंग करणे, की असे जर अपराध जर घडत असतील. त्यानंतर मालमत्तेच्या विरोधातले आगळीकचे अपराध घडत असतील जे 431 ते 439 मध्ये सांगितलेले आहेत. गृह अतिक्रमणाचे अपराध घडत असतील, हाऊस ट्रेसपासचे जे आहेत का जे 449 ते 450 मध्ये घडत असतील, की याची माहिती ही पोलीस अधिकाऱ्यांना दिली गेली पाहिजे. त्यानंतर चोरट्या गृह अतिक्रमणाचे अपराध जर घडत असतील जे 456 ते 460 मध्ये सांगितलेले आहेत का अशा प्रकारचे जर अपराध जर घडत असतील. प्रकरण 12 जे आहे तर ज्यामध्ये चलनी नोटा किंवा बँक नोटा ज्या आहेत तर याच्या संदर्भात अपराध घडत असतील, म्हणजेच 489 क ते 489 ड मधले जर अपराध जर घडत असतील तर त्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांना दिली गेली पाहिजे. तर हे सांगितलेलं आहे का अपराध म्हणजे जी परत व्याख्या केलेली आहे जी भारतात अपराध ठरू शकेल असा कोणती कृती किंवा अकृती जर असेल का जी शिक्षापात्र असते अशा अपराधांची माहिती प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक व्यक्तीला जी माहिती आहे त्याला जर वाजवी सबब जर असेल का सबब असेल तर त्याला सांगू शकतो तो की मला थ्रेट दिलेलं होतं किंवा त्याला माहितीच नव्हतं किंवा त्याला या प्रकारची माहिती दिल्याबद्दल त्याला भीती वाटत होती तर कशाबद्दल भीती वाटत होती, म्हणजे ही जी वाजवी कारणं जी आहेत तर ती जर असतील तर ठीक आहे, नसेल तर ती माहिती कलम 39 प्रमाणे पोलीस अधिकाऱ्यांना दिली गेली पाहिजे हे सांगितलेलं आहे. त्यानंतर कलम 40 जे आहे तर हे पुन्हा माहिती देण्याबद्दलच आहे, परंतु आता याच्यामधून जनता काढून टाकलेलं आहे. तर जनतेच्या संदर्भात जे व्यक्ती नियुक्त असतात ज्याला आपण विलेज ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर म्हणतो, ग्राम प्रशासनासंदर्भात नियुक्त केलेले जे व्यक्ती असतात तर त्यांनी माहिती तात्काळ कळवली गेली पाहिजे हे सांगितलेलं आहे. मग आता गाव प्रशासनासंदर्भामध्ये जे व्यक्ती नियुक्त असतात तर त्यांची व्याख्या ह्याच कलमामध्ये दिलेली आहे. तर गाव म्हणजे ज्या गाव किंवा गाव जमिनी जे असतात म्हणजे त्या गावाचं जे स्थानिक क्षेत्र जे असतं ते पूर्ण गाव याच्यामध्ये येतं आणि यामधील व्याख्या जी दिलेली आहे की गावाच्या संदर्भामध्ये म्हणजे गावाच्या कामकाजा संदर्भात नियुक्त केलेला जो अधिकारी जो असतो तर तो व्यक्ती म्हणजे कोण, विलेज ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर म्हणजे कोण का ज्याने तो रिपोर्ट जो आहे हा पोलीस अधिकाऱ्यांना दिला गेला पाहिजे. तर तो येतो म्हणजे तो ग्रामपंचायतीचा सदस्य असेल, ग्रामचा प्रमुख असेल किंवा प्रशासनासंदर्भात नियुक्त केलेला मग तो तलाठी असेल, डॉक्टर्स असतील किंवा इतर कोणताही कोतवाल असेल, जे व्यक्ती पोलीस पाटील असेल का जे व्यक्ती गावाच्या प्रशासनासंदर्भात नियुक्त केलेले आहेत तर त्या व्यक्तींनी कलम 40 प्रमाणे माहिती देणं हे कर्तव्य आहे हे सांगितलेलं आहे.
त्यामुळे इथे त्यांची लिगल ड्युटी येऊन जाते कलम 40 प्रमाणे आणि त्यांनी तसं कर्तव्य बजावलं गेलं पाहिजे. त्याच्यात अहवाल देण्याबद्दल सांगितलं आहे, असे रिपोर्ट सुद्धा दिले गेले पाहिजे. परंतु एकदा जर या व्यक्तींनी जर रिपोर्ट जर दिला तर त्या पोलीस अधिकाऱ्यांना त्याची कारवाई पूर्ण करायला लागेल. तर त्यामुळे रिपोर्ट्स येत आहेत का काय यांच्यावरती लक्ष ठेवायला लागतं. विलेज मीटिंग्स म्हणजे ग्रामपंचायतीच्या स्तरावरती जे आपण मीटिंग्स घेत असतो तर ह्या विलेज ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर जर तिथे हजर राहत असतील तर त्यांना निर्देशित केलं गेलं पाहिजे की याप्रमाणे तुमचं सुद्धा कर्तव्य आहे का, आम्हाला ती माहिती दिली गेली पाहिजे. मग ती माहिती कोणती दिली गेली पाहिजे, पोलीस स्टेशनला किंवा दंडाधिकाऱ्यांना, तर ते सांगितलेलं आहे. चोरीची मालमत्ता स्वीकारणारा एखादा व्यक्ती किंवा विकणारा एखादा व्यक्ती, त्याचा तात्पुरता रहिवास असेल आपल्या हद्दीमध्ये किंवा तो व्यक्ती आपल्या हद्दीतून जात असेल आणि अशा प्रकारचं विक्री करत असेल तर त्याची माहिती ही पोलीस स्टेशनला दिली गेली पाहिजे. जे एखादा व्यक्ती ठग असेल, जबरी चोरी करणारा व्यक्ती असेल, ठकवणूक करणारा व्यक्ती असेल, सिद्ध दोषी व्यक्ती असेल, कन्व्हिक्टेड ॲक्युज आहे, उद्घोषित व्यक्ती आहे, उद्घोषित अपराधी म्हणजे 82 प्रमाणे जाहीरनामा प्रसिद्ध झालेला व्यक्ती, मग जो उद्घोषित व्यक्ती आहे म्हणजे त्याला आपण फरारी व्यक्ती पण म्हणतो, किंवा असा व्यक्तीचा संशय आहे का हा व्यक्ती चोरी करणारा आहे, ठगबाजी करणारा आहे किंवा सिद्ध दोषी व्यक्ती आहे, उद्घोषित व्यक्ती आहे, असा संशय जरी असेल किंवा त्या व्यक्तीचं त्या गावामधून मार्गक्रमण जरी असेल तरी त्याची माहिती जी आहे तर तिची माहिती ही पोलीस स्टेशन किंवा दंडाधिकारी यांना दिली गेली पाहिजे. त्यानंतर IPCचे जे पुन्हा सार्वजनिक प्रशांततेच्या विरोधामधले अपराध जे आहेत 143 ते 149 त्याचे अपराध घडण्याची शंका असेल तर त्याची माहिती सुद्धा पोलीस अधिकाऱ्यांना दिली गेली पाहिजे, हा अपराध सांगितलेला आहे. त्यानंतर एखादा आकस्मिक मृत्यू घडलेला असेल, अनैसर्गिक मृत्यू घडलेला असेल, संशयास्पद परिस्थितीमध्ये मृत्यू घडलेला असेल किंवा असा एखादा मृतदेह सापडलेला असेल किंवा मृतदेहाचे काही भाग सापडलेले असतील किंवा एखादा व्यक्ती आपल्या हद्दीतून नाहीसा झालेला असेल म्हणजे त्याला आपण मिसिंग म्हणतो, तर या सगळी माहिती जी आहे तर ही माहिती त्या गावाच्या प्रशासनासंदर्भात नियुक्त व्यक्तींनी पोलीस अधिकारी किंवा दंडाधिकारी यांना दिली गेली पाहिजे. त्यानंतर IPCचे काही महत्त्वाचे सेक्शन्स जे घेतलेले आहेत का ज्यामध्ये 231 ते 238 सांगितलेले आहेत, 302 सांगितलेलं आहे, 304 सांगितलेलं आहे, 382 सांगितलेलं आहे किंवा ज्यामध्ये 392 ते 399 सांगितलेलं आहे म्हणजे दरोड्याबद्दल सांगितलेलं आहे, प्रॉपर्टी ऑफेन्सेसबद्दल सांगितलेलं आहे, बॉडी ऑफेन्सेसबद्दल सांगितलेलं आहे, मालमत्तेचं नुकसान जे केलं जातं 435 ते 436 हे अपराध सांगितलेले आहेत किंवा ठकवणुकीचे अपराध सांगितलेले आहेत, 457 460 अवैध कृतीसाठी एखाद्या ठिकाणी प्रवेश केला असेल ते अपराध सांगितलेले आहेत. म्हणजे असे जर कोणतेही अपराध हे भारतामध्ये किंवा भारताच्या जवळपास जर असे जर घडत असतील गावांमध्ये तर त्याची माहिती ही त्या त्या गावाच्या प्रशासनासंदर्भात नियुक्त व्यक्तींनी दिली गेली पाहिजे हे सांगितलेलं आहे. त्याचबरोबर नंतर डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट जे आहेत, जिल्हा दंडाधिकारी जे आहेत ते वेळोवेळी आदेश काढत असतात की गुन्हेगारी थांबली पाहिजे, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण नाही झाला पाहिजे, प्रतिबंधात्मक स्वरूपाच्या काहीतरी उपाययोजना केलेल्या असतात आणि DMने काढलेले वेळोवेळी जे आदेश असतात, जे निर्देश असतात तर ते निर्देशांचं किंवा आदेशांचं पालन या गावाच्या प्रशासनासंदर्भात नियुक्त केलेल्या व्यक्तींचं कर्तव्य आहे हे नंतरच्या याच्यात सांगितलं आहे. का जर DMने असे जर नोटिफिकेशन्स काढलेले असतील, डायरेक्शन्स काढलेले असतील, ऑर्डर्स काढलेले असतील तर त्याप्रमाणे सुद्धा त्याची माहिती जी आहे तर तो वेळोवेळी पोलीस अधिकाऱ्यांनी जनतेने किंवा कलम 40 प्रमाणे विलेज ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरने ही पोलीस अधिकाऱ्यांना आणि दंडाधिकाऱ्यांना दिली गेली पाहिजे. ही खूप महत्त्वाचे कलम आहेत 39 आणि 40 का ज्यामध्ये आपल्या हद्दीमधील विलेज ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर असतील किंवा जनता असेल यांचा सहभाग करून घेता येतो. बरेचसे प्रश्न हे ते गाव पातळीवरती मिटवले जातात परंतु हे मिटवण्यासाठी नाही आहेत तर खबर मिळण्यासाठी आहेत की एखादा अपराध जो आहे तर त्या अपराधाबद्दल जी माहिती आहे तर ती पोलीस अधिकाऱ्यांना मिळाली पाहिजे, दंडाधिकाऱ्यांना मिळाली पाहिजे. यासाठी फौजदारी प्रक्रिया संहितेमध्ये 39-40 कलम असेल किंवा सहाय्य करण्यासाठी 37-38 असेल किंवा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना एकत्रित बांधण्यासाठी कलम 36 असेल तर हे प्रकरण 4 मध्ये केलेले आहेत. थँक्यू.